मिट्टी से जुड़ी मेहनत, खेतों में बीतता जीवन। किसान हर दिन सोचता है घर चलता रहे, आज भी और कल भी। मौसम बदलते हैं, फसलें बदलती हैं, खेती के साथ साथ घर की जिम्मेदारियां भी चलती रहती हैं। भविष्य की इन्हीं जिम्मेदारियों को पूरा करती है एनपीएस, जो किसानों के कल को नया भरोसा और पेंशन की पक्की गारंटी देती है। एनपीएस भारत सरकार के अंतर्गत पीएफआरडीए के द्वारा एक विनियमित योजना है जो किसानों के लिए बुढ़ापे में पेंशन सुनिश्चित करती है। एनपीएस खाता खोलने के लिए अपने नजदीकी सीएससी से संपर्क करें या 1800-1107-08 पर कॉल करें। पेंशन की पक्की गारंटी के लिए एनपीएस जरूरी है। मध्य पूर्वेतील युद्धाची धग आता थेट हिंदी महासागरापर्यंत पोहोचली आहे। इराणनं शनिवारी अमेरिकेचा सगळ्यात सुरक्षित समजला जाणारा लष्करी तळ डिएगो गार्सियावर बॅलिस्टिक मिसाईल्स डागून हादरवून सोडलं। वॉल स्ट्रीट जर्नलने दिलेल्या माहितीनुसार इराणचा हा आतापर्यंतचा सगळ्यात लांब पल्ल्याचा आणि दुर्मिळ हल्ला मानला जातोय। हिंदी महासागरात असलेल्या अमेरिका आणि ब्रिटनच्या संयुक्त लष्करी तळावर इराणनं 2 मध्यम पल्ल्याची बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागली। अमेरिकन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सुदैवानं ही क्षेपणास्त्र लक्ष्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच निकामी ठरली। मात्र इराणनं आपल्या सीमा ओलांडून इतक्या दूरवर हल्ला केल्यानं अमेरिकेच्या संरक्षण यंत्रणेची मात्र झोप उडाली आहे। हे बेट जरी ब्रिटनच्या प्रशासनाखाली असलं तरी 1971 पासून इथं अमेरिकेचा एक विशाल लष्करी तळ कार्यरत आहे। अमेरिकेनं या तळाला फॉरवर्ड ऑपरेटिंग बेस म्हणून विकसित केलंय। या तळावरून अमेरिकेनं अफगाणिस्तान, इराक आणि मध्य पूर्वेतील अनेक लष्करी कारवाया केल्यात। डिएगो गार्सिया हे अमेरिकेसाठी एक तळ नाही तर हिंदी महासागरातील त्यांच्या सामरिक उपस्थितीचं आणि लष्करी सामर्थ्याचं प्रतीक आहे। या भीषण तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथवर एक पोस्ट शेअर करत खळबळ उडवून दिली आहे। ट्रम्प म्हणाले की अमेरिका मध्य पूर्वेतील आपली लष्करी उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या अगदी जवळ आहे। आता आम्ही लष्करी मोहिमा समाप्तीकडे नेण्याचा विचार करतोय। विशेष म्हणजे ट्रम्प यांनी हे स्पष्ट केलं की हा सीज फायर नाही तर आपली रणनीती बदलण्याची वेळ आली आहे। एकीकडे हिंद महासागरात हल्ला झाला असतानाच दुसरीकडे इराणनं इस्रायलवरही आक्रमक पवित्रा घेतलाय। शुक्रवारी रात्री उशिरा तेल अवीव आणि वेस्ट बँक परिसरात इराणनं डझनभर क्षेपणास्त्र डागली। संपूर्ण इस्रायलमध्ये सायरनचे आवाज घुमत होते आणि भीतीचं वातावरणही पसरलेलं। इराणनं आता संयुक्त अरब अमिरातीला सुद्धा लक्ष्य करण्याची धमकी दिली आहे। इराणच्या मते यूएई आपल्या भूमीचा वापर इराणच्या बेटांवर हल्ले करण्यासाठी अमेरिकेला करू देत आहे। त्यामुळे रास अल खैमा या शहरावर थेट हल्ला करण्याचा इशारा तेहराननं दिलाय। इराणच्या या वाढत्या क्षेपणास्त्र क्षमतेमुळे आणि मध्य पूर्वेतील सततच्या तणावामुळे जागतिक स्तरावर चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। याविषयी तुम्हाला काय वाटतंय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका।